नमस्कार मुलांनो. आता तोतोच्यांच्या शाळेमध्ये आपल्याला माहिती आहे की पुस्तकी शिक्षण म्हणजे गणित आहे, इंग्रजी आहे, हिस्ट्री आहे, हे सगळे विषय होतेच. पण त्याच्याबरोबर तोमोईमध्ये म्युझिक म्हणजे संगीताला अतिशय मान दिला जायचा. त्याच्यामध्ये एक रिदमिक संगीत असतं, ज्याचा शोध त्या काळी डॅल्क्रोज नावाच्या एका स्विस माणसाने लावला होता. ह्या डॅल्क्रोजनी मुलांनी म्युझिकचं शिक्षण कसं छानपैकी घ्यावं ह्याच्याबद्दल एक रिदम म्हणजे तालावर बसवलेलं एक सिस्टम केलेलं असतं. आता आपले जे सर असतात ना, कोबायाशी सर म्हणजे तोमोईचे प्रिन्सिपॉल, हे त्या शाळेमध्ये डॅल्क्रोजच्या शाळेमध्ये 1 वर्ष राहिलेले असतात, ही तोमोई शाळा उघडायच्या अगोदर. कारण त्यांना असं वाटत असतं की मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा. त्यांना फक्त पुस्तकी ज्ञान देता कामा नये. त्यांना सगळ्या प्रकारचं ज्ञान असायला पाहिजे. म्हणजेच चित्रकला पण यायला पाहिजे, संगीत पण यायला पाहिजे. हे संगीताचं ज्ञान हे डॅल्क्रोजच्या पद्धतीने शिकवलं तर मुलांना खूप छान कळतं, असं त्यावेळच्या अनेक शास्त्रज्ञांनी त्याच्यावरती रिसर्च केलेला होता. म्हणून स्वतः कोबायाशी सर 1 वर्ष तिथे राहिले होते आणि ते संबंध शिकून त्यांनी तोमोईमध्ये ते आणलं होतं. त्याच्यामध्ये मुलांनी तालावरती हात आणि पाय हलवत हलवत पहिली गोल गोल फिरायचं. असं सरांनी एक पद्धत आपल्या शाळेमध्ये केली होती. गोल गोल फिरलं म्हणजे एकमेकांमध्ये आपण अडकत नाही किंवा एकमेकांना टक्कर करत नाही, अशी त्यांची ती पद्धत त्यांनी केली होती. ही पद्धत करताना मुलं अतिशय आनंदात होती. त्यांना खूप आवडायचं आणि त्या पद्धतीने मुलं गाणं शिकायला लागली. गाणं शिकता शिकता त्यांना ताल पण यायला लागला. त्या तालामधले फरक त्यांना कळायला लागले. पहिल्यांदा बीट एक, एक, एक असं जायचं. मग 1-2, 1-2, 1-2 मग मुलं त्याप्रमाणे हलवायची. मग 1-2-3, 1-2-3 किंवा 1-2-3-4, 1-2-3-4 अशा पद्धतीने तालामध्ये मुलं हात-पाय हलवत मस्तपैकी त्या संगीताचा आस्वाद घ्यायला लागली आणि आपसूक मुलं शिकायला लागली. आता इथे पालक हो, आपण जेव्हा मुलांना कुठलीही कला शिकवतो, तेव्हा त्याचं परफॉर्मन्सचं महत्त्व असतंच. पण पहिल्यांदा ती त्यांच्या हृदयामध्ये आणि त्यांच्या पूर्ण शरीरामध्ये रुजू व्हायला पाहिजे. ते सूर आहेत किंवा ते संगीत असेल तर. जर चित्रकला असेल, तर ते चित्र, त्याचे रंग, त्याची रंगसंगती, ते चित्र आपण कसं काढायचं आहे, या सगळ्या गोष्टी मुलांच्या अंगामध्ये रुजायला पाहिजेत. त्या रुजायला त्यांना पुष्कळ वेळ तुम्ही द्यायला पाहिजे. म्हणून आजपासून तुम्ही सगळी सुप्रजाचे जे पालक आहात, त्यांनी मुलांना पुस्तकी शिक्षणाच्या बरोबरच हे इतर सगळ्या कला, ज्या मुलांना आवडतील त्याच्यामधली एक कला जी मुलांना खूप जास्त आवडते. एखाद वेळी तुम्हाला पहिल्यांदा त्यांना 2 कला शिकवायला लागतील आणि मग मुलं तुम्हाला सांगतील, "मला हे जास्त आवडतं, हे कमी आवडतं." मग जे जास्त आवडतं त्याच्यामध्ये त्यांना कसं त्याच्यामध्ये ती रुजतील, त्याच्यासाठी वेळ काढून त्यांना त्याचं साधनं आणून द्या. त्याची जर समजा चित्रकला असेल तर त्याच्या पेन्सिली आणून द्या, त्याचे कलर्स आणून द्या. त्यांना बरोबर क्लासमध्ये ती नीट करतायत की नाही ह्याच्याकडे मागणं लक्षात ठेवा. कारण हेडमास्टर नेहमी काय सांगतात, की आपल्याला डोळे आहेत, पण आपण सौंदर्य बघू शकत नाही. आपल्याला कान आहेत, पण आपण संगीताचा आस्वाद घेऊ शकत नाही. आपल्याला मन आहे, पण आपण सत्य काय ते बघू शकत नाही. आपल्याकडे हृदय आहे, पण कधीही ते आपण त्याचा वापर करून प्रेम आणि इतर गोष्टी आपण शिकत नाही. आणि त्यामुळे आपण कधीही असे ताजेतवाने किंवा कधीही आपल्या आतमध्ये एक प्रकारची आग, एक प्रकारची जिज्ञासा जर लागली नाही, तर ते बालपण बालपण नव्हे. किती छान विचार नाही का हो पालक हो, या प्रिन्सिपॉलांचे. असेच विचार आपण आपल्या मुलांच्या मनामध्ये रुजवू. त्यांना छान छान संगीत शिकवू, त्यांना चित्रकला शिकवू, इतर अनेक शस्त्रास्त्र म्हणजे जी आपण म्हणतो हत्यारं आहेत संगीताची, म्हणजे सितार आहे म्हणा किंवा इतर कुठली व्हायोलिन आहे, तबला आहे, अशा पद्धतीचे हे सगळं शिकवून मुलांना त्याच्यामध्ये ते आतमध्ये त्यांच्या रुजून जायला देऊ. आज हा तुम्हाला होमवर्क आहे. ह्याच्यासाठी पालक हो, तुम्हाला खूप पेशन्स ठेवायचा आहे. ह्याचा विचार करा आणि आम्हाला प्रश्न अवश्य विचारा. आमचा चॅनल सबस्क्राईब करा. आमची गोष्ट तुम्हाला कशी वाटली? लाईक करा,
मित्रमैत्रिणींना अवश्य सांगा आणि मुलांना तोमोईची स्वप्नच बघून झोपून द्या. हो की नाही? कशी आवडली ही गोष्ट आम्हाला ग्रुपमध्ये अवश्य सांगा बरं का. टाटा.